नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गोळा भात. त्याच्यासाठी मी इथे 2 कप तांदूळ वापरला आहे. रोजच्या वापरातील तांदूळ मी इथे वापरला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ इथे घेऊ शकता. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून निथळत ठेवायचा आहे. 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला एका परातीत 2 कप बेसन घ्यायचे आहे. किंचित रवा टेक्स्चरचं हे बेसन मी इथे वापरलं आहे. तुम्ही रेग्युलर बेसनसुद्धा वापरू शकता. 2 कप बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून ओवा हातावर चुरडून घालायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट इथे आपल्याला घालायचं आहे. आवडीप्रमाणे चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालू शकता. 1 चमचा आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 2 टीस्पून धनेपूड, 1 टेबलस्पून इथे किसलेलं सुकं खोबरं मी वापरलं आहे. 1 टेबलस्पून जाडसर दाण्याचा कूट घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून आपल्याला इथे दही घालायचं आहे. आणि 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. सर्व साहित्य कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे. सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे. पुरीला लागतो तशा पद्धतीचा गोळा हा घट्टसर आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. आता हा मळलेला गोळा मुरवत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊ. एका पातेल्यात 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. इथे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे. 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरं घालून खमंग अशी फोडणी तयार करायची आहे. त्याच्यानंतर थोडी कढीपत्त्याची पानंसुद्धा मी इथे घातली आहे. अर्धा टीस्पून आपल्याला इथे हिंग घालायचं आहे. धुवून निथळत ठेवलेला तांदूळ आपल्याला ह्या फोडणीवर खमंग असा परतून घ्यायचा आहे. दोन मिनटं झाली आहेत. इथे मुठभर शेंगदाणे मी वापरले आहे. आवडत असल्यास शेंगदाणे नक्की घालू शकता. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून दाण्याचा कूटसुद्धा आपल्याला इथे घालायचा आहे. 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरंसुद्धा घालायचं आहे. याने फार छान टेस्ट आपल्या भाताला येते. आणि 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून मी इथे हळद घातली आहे. सर्व साहित्य मिक्स झालं आहे. आता एका लिंबाचा रस आपल्याला भातावर घालायचा आहे. भातावर घालण्यासाठी आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तांदूळाच्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. 2 कप तांदळासाठी इथे 5 कप मी पाणी घातलं आहे. कारण आपल्याला गोळे पण आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे. गोळ्यांचं पीठ चांगलं तयार झालं आहे. आता आपल्याला असे सुपारी एवढे गोळे घेऊन असे मुटके तयार करायचे आहे. तुम्ही गोलसुद्धा गोळे इथे बनवून तयार करून घेऊ शकता. आवडीप्रमाणे इथे गोळे बनवून घ्यायचे आहे. 80% भात शिजून तयार झाला आहे. भात चांगला मिक्स करून घेऊ आणि सर्व तयार केलेले गोळे आपल्याला भातावर घालायचे आहेत. भातामध्ये पाणी अजून शिल्लक आहे. तुम्ही इथे बघू शकता. सर्व गोळे भातावर घालायचे आहेत. आणि सर्व गोळे हे भाताने झाकून ठेवायचे आहेत. भाताने सर्व गोळे हे कव्हर केले आहेत. आता झाकण ठेवून आणि थोडंसं वजन ठेवून 15 मिनटं मंद गॅसवर भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात हा शिजतो आहे तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊ. 2 टेबलस्पून तेल घालून गरम करून घ्यायचं आहे आणि फक्त मोहरी घालून फोडणी तयार करायची आहे. त्याच्यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचं आहे. आता आपल्याला इथे ताक तयार करायचं आहे. 1 कप दही मी इथे वापरलं आहे. 1 टीस्पून जिरा पावडर, 2 चिमूट काळं मीठ, साधं मीठ घालून दही हे घुसळून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे पाणी घालून ताक तयार करून घ्यायचं आहे. इथे मी एका कपाला 3 कप पाणी वापरलं आहे.
तुम्ही आवडीप्रमाणे पाणी घालून ताक तयार करून घेऊ शकता. गुळाभातावर ताक हे अप्रतिम लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ताक हे तयार आहे. गुळाभातसुद्धा तयार आहे. 15 मिनिटांनी गॅस हा बंद करायचा आहे. भाजी पोळीचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा गुळाभात हा बनवू शकता. पोटभरीचा हा पदार्थ बनून तयार होतो. गोळा हा मस्त छान शिजला गेला आहे. अगदी ठिसूळ हा तयार झाला आहे. गोळा भात, त्यावर खमंग फोडणी आणि ताक घालून अप्रतिम चवीचा हा बेत तयार होतो. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.